घडीला मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि जामीन। अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आव्हाड अटकेनंतर आव्हाडांची न्यायालयात हजेरी। मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि जामीन। अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आव्हाड अटकेनंतर आव्हाडांची न्यायालयात हजेरी। कोरोना काळामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आणि अटक करून लगेच सुटकाही झाली। न्यायालयाने त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले। पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली। मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अनंत करमुसे याला आपल्या बंगल्यात बोलवून मारहाण केल्याचा आरोप होता। आव्हाडांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं असा आव्हाड आणि आव्हाडांच्या समर्थकांचा अनंत करमुसेवर आरोप होता। आक्षेपार्ह वक्तव्य केलं म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी अनंत करमुसे याला आपल्या साथीदारांसह मारहाण केली। आमचे ठाण्याचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आमच्यासोबत जोडले गेले आहेत। निखिल, या बातमीचा आणखी तपशील द्या। नक्कीच आपण पाहिलं असेल तर गेल्या वर्षीची गोष्ट आहे। गेल्या वर्षी अनंत करमुसे आहेत की त्यांनी आरोप केलेले होते मंत्री जितेंद्र आव्हाड आहेत की त्यांनी त्यांच्या बंगल्यावरती नेऊन त्यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांनी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवलेली होती। त्यानुसार या पूर्णपणे घटनेचा जो शोध आहे आणि घटनेवरती पोलीस आहेत ते शोध घेत होते आणि या संपूर्ण ही जी घटना आहे त्या आता पोलिसांनी त्याच्यावरती आज मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्याची बातमी ही पुढे आली आणि त्यानंतर लगेचच न्यायालयाकडून त्यांना जामीन देखील देण्यात आला। अनंत करमुसे आहेत हे गेल्या वर्षीच मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरती त्यांनी आहे की जी कंप्लेंट आहे ती दिलेली होती। मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या भाजप नेते किरीट सोमय्या सुद्धा जोडले गेलेले आहेत। निखिल, आपण असे जोडून रहा। किरीटजी, यावर आपली प्रतिक्रिया केली होती। 15 महिने माफिया सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुंड जितेंद्र आव्हाडांची काळजी घेत होते। कोर्टाने आम्हाला न्याय दिला आणि अनंत करमुसे याची किडनॅपिंग करणं, अपहरण करणं, मारहाण करणं या प्रकरणात आता जितेंद्र आव्हाडची अटक झाली आहे। आता गुंड मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही। धन्यवाद। धन्यवाद किरीटजी। करमुसे प्रकरणात अटक आणि सुटका। निखिल, किती वाजता जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयात हजर केलं गेलं, तपशील सांगा। नक्कीच संपूर्णपणे घटना आहे ती संध्याकाळची घटना आहे। कारण आज सकाळपासूनच मंत्री जितेंद्र आव्हाड आहेत ते विविध कार्यक्रमामध्ये असतील ते व्यस्त होते। त्यानंतर दुपारच्या नंतर देखील त्यांनी कार्यक्रम अटेंड केला आणि त्यानंतरची ही घटना आपल्याच्या समोर येत आहे। कारण संध्याकाळपासून जे आहे की अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत त्या सूत्रांच्या माध्यमानुसार पुढे येत होत्या। त्यानंतर किरीट सोमय्या आहे की त्यांनी ट्विट करून ही संपूर्णपणे माहिती आहे ती ज्ञात केलेली आहे। त्यानंतर आपण पाहिलं तर मंत्री जितेंद्र आव्हाड आहेत की त्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशनकडून देखील अशा प्रकारचं फोन केला होता। वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नेण्यात आलेलं होतं। त्यानंतर धन्यवाद। धन्यवाद निखिल। किरीट सोमय्या यांनी नेमकं ट्विट काय केलं तेही पाहूया। अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली। At last, ठाकरे सरकार's Minister Jitendra Awadh arrested on अनंत करमुसे किडनॅपिंग अँड असॉल्ट केस, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। अतुल भातखळकर भाजपचे प्रवक्ते आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। अतुलजी, अटक आणि सुटका करण्यात आली 15 महिने जुन्या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांना। नाही, खरं तर जितेंद्र आव्हाडांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे। कारण अनंत करमुसेंच्या प्रकरणामध्ये स्वतः ते आय विटनेस होते आणि त्यांनी सांगितलं की जितेंद्र आव्हाडांच्या समोर त्यांना मारहाण केली गेली, अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण केली गेली। रोज उठून सगळ्या जगाला आणि संघ परिवाराला नैतिकतेचे, सुसंस्कृतीचे धडे शिकवणारे जितेंद्र आव्हाड आणि महाराष्ट्रात चाललेल्या एक्स्टॉर्शनकडे दुर्लक्ष करणारे त्यांचे लाडके जाणते नेते शरद पवार
यांची आता काय भूमिका आहे? आणि त्याच्यामुळे खरं तर जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा घ्यायला पाहिजे आणि इतक्या लगेच जामीन त्यांना कसा मिळतो याची पण चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे अटक आणि जामीन म्हणजे तू मार आणि मी रडल्यासारखं करतो. आणि हे सुद्धा का झालंय तर उच्च न्यायालयामध्ये केस चालू आहे, त्यामुळे उच्च न्यायालयात उद्या अडचण येऊ नये म्हणून पोलिसांनी हे अटक करण्याचं नाटक दाखवलं असेल. हे अजब आणि गजब सरकार आहे. एखाद्या मंत्र्याची बायको गावभर हिंडते, एक मंत्री अटक होतो, दुसऱ्या मंत्र्याच्या घरावर धाडी पडतात आणि त्याच्यामुळे हे सगळं गुंड पुंड मवाली अशा लोकांचं हे सरकार आहे. आणि त्यांचे सगळ्यांचे नेते हे म्हणजे शरद पवार आहेत. आव्हाडांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे. धन्यवाद धन्यवाद अतुल भातखळकर. भाजपची भूमिका आव्हाडांचा घेतला पाहिजे राजीनामा, आव्हाडांचा राजीनामा घेतला पाहिजे असं भाजपचं म्हणणं आहे. कुरमुसे प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली आणि अटक करून न्यायालयानं सुटकाही केली. किरीट सोमय्यांनी ट्विट केलं, अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झालेली आहे. अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली आहे असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलेलं आहे. 15 महिन्यापूर्वीचं हे जुनं प्रकरण. मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि जामीन. अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आव्हाडांना अटक केली आणि अटक केल्यानंतर त्यांची सुटकाही झाली. अटकेनंतर आव्हाडांची न्यायालयामध्ये हजेरी. न्यायालयामध्ये हजेरी लावल्यानंतर त्यांना जामीनही मिळालेला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि जामीन मिळाली. अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आव्हाडांना अटक करण्यात आली. किरीट सोमय्या यांचं ट्विट, अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली. संध्याकाळच्या सुमारास गुरुवारी ही कारवाई झाली आणि या कारवाईनंतर त्यांना न्यायालयात हजर व्हावं लागलं. हजर झाल्यानंतर त्यांना जामीनही लगेच मिळाला. यावर भाजपनं प्रश्न उपस्थित केलेला. कोरोना काळातलं 15 महिन्यांपूर्वीचं हे प्रकरण आहे. त्यांच्या घरात अनंत करमुसे याला बोलून मारहाण करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणामध्ये भाजपनं कारवाईची मागणी केली. गुन्हा दाखल झाला. उपचारासाठी त्यावेळेला करमुसे याला रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं. जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करून करमुसे याला दमदाटी करण्यात आली होती, मारहाण करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक अनंत करमुसे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चिडले होते आणि चिडून त्यांनी करमुसे याला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर बोलावलं आणि त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. भाजपनं आता या प्रकरणात किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. किरीट सोमय्या यांना इतक्या लवकर जामीन कसा मिळाला असा सवालही त्यांनी विचारला. इतक्या लवकर जामीन मिळाला कसा? न्यायालयात अटकेनंतर हजर करण्यात आलं. अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केलं गेलं आणि न्यायालयामध्ये जितेंद्र आव्हाड यांना जामीन देण्याचा निर्णय सुद्धा झाला. त्यानंतर त्यांची सुटका झाली. म्हणजे अपहरण झालं, म्हणजे अटक झाली आणि त्याच दिवशी काही तासांमध्ये मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सुटका सुद्धा झालेली आहे.
जितेंद्र आव्हाडांना अटक आणि सुटका. अनंत करमुसे मारहाण प्रकरणी झाली अटक आणि सुटका. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले. अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आव्हाडांना अटक झाली. अटकेनंतर मंत्री आव्हाडांची न्यायालयात हजर.